आज मी इथे फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत। हे फ्रेंच फ्राईज आपण आरामात 6 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। जेव्हा आपली किंवा आपल्या घरच्या मुलांची इच्छा झाली तेव्हा छान झटपट असे तळून झटपट असे फ्रेंच फ्राईज बनवू शकतो। तर यासाठी बटाटा कुठला वापरायचा, किती वेळ शिजवायचं, किती वेळ तळायचं, सविस्तर माहिती एकाच व्हिडिओत। तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे बघा, इथे मी नवीन आलू घेतलेला आहे, म्हणजेच नवीन बटाटा घेतला आहे। या सीझनला नवीन बटाटे निघायला सुरुवात होते। तर इथे नवीन बटाटा घ्यायचा आहे, म्हणजे त्यात स्टार्च कमी असतात। तसे फ्रेंच फ्राईजला आपल्याला स्टार्च कमी असलेलेच बटाटे घ्यायला पाहिजे। तुम्ही हवं तर जुन्या बटाट्यांचे पण करू शकता, पण इथे नवीन बटाट्यांचे फ्रेंच फ्राईज करायचे आणि 6 महिने आपण आरामात स्टोअर करून ठेवू शकतो। मी याला सोलून घेतलेलं आहे आणि असे फ्रेंच फ्राईजच्या आकारात छान व्यवस्थित असं कापून घेतलेलं आहे। आता याला एका भांड्यात घालून पूर्ण असे पाण्यात डिप करायचे आणि याला छान चोळून धुवायचं आहे। 3 ते 4 पाण्यात धुवायचं आहे। पहिल्या पाण्यात आपल्याला गढूळ पाणी मिळतं आणि नंतर थोडं स्वच्छ होत जातं। तर मला इथे 4 पाणी लागले धुवायला। चौथ्या पाण्यात अगदी क्लिअर असं पाणी आलं, त्यावेळेला मी याला धुणं बंद केलं। तर तुमच्या वेळेस तुम्हाला होऊ शकते 3 वेळेला किंवा चौथ्या वेळेला क्लिअर पाणी येते, पण क्लिअर पाणी येतपर्यंतच आपल्याला धुवायचं आहे, म्हणजे यातलं जेवढंही स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून जाईल। तर इथे मी 4 पाण्यानंतर बघा अगदी क्लिअर असं पाणी भेटलेलं आहे मला। तर आता याला आपल्याला बॉईल करायचं आहे। बॉईलसाठी मी मोठ्या भांड्यात पाणी मांडलेलं आहे, मोठं घमेलं आहे, त्यात मी पाणी मांडलेलं आहे, म्हणजे हे जे फ्रेंच फ्राईज आहे आतपर्यंत व्यवस्थित डीप होणार आणि छान बॉईल्ड होणार यासाठी। तर इथे पाणी तापलेलं आहे, बॉईल्ड करायला ठेवलेलं आहे। बॉईल्डची कन्सिस्टन्सी आली म्हणजे पाण्यात जर बबल उठायला लागले, बघा इथे बबल्स यायला लागले आरामात, तर हे मी जे फ्रेंच फ्राईज आहे ते टाकून देणार। तर व्यवस्थित असे टाकायचे, म्हणजे जे गरम पाणी आहे ते आपल्या हातावर उडायला नको। तर इथे पूर्ण फ्रेंच फ्राईज मी घालून घेते आहे आणि या वेळेला आपल्या गॅसची फ्लेम आहे ही मीडियम ठेवायची आहे, एकदम कमी किंवा हाय नाही ठेवायची, मीडियम ह्याचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर मी ते पूर्ण फ्रेंच फ्राईज घालून घेतले आहे आणि याला सतत फिरवत राहायचं, जेणेकरून सगळे फ्रेंच फ्राईज इव्हन शिजले पाहिजे यासाठी। यात मी आता व्हिनेगर घालते आहे, पण व्हिनेगर टोटली ऑप्शनल आहे। इथे बघा बॉईल्ड आलेला आहे, परत मी फिरून घेते आहे, अगदी लगेच 1-2 वेळा फिरून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळे इव्हन शिजेल। तर इथे व्हिनेगर मी घातलेलं आहे, जसं सांगितलं त्याप्रमाणे व्हिनेगर हे ऑप्शनल आहे, पण व्हिनेगर घातल्याने अगदी व्हाईट असे फ्रेंच फ्राईज बनतात, अगदी कॅफेसारखे। तशी हे फ्रेंच फ्राईज अगदी कॅफेसारखे होतात। आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवरची यूज किंवा मैद्याचा यूज न करता उपवासालासुद्धा हे फ्रेंच फ्राईज चालतात। तर इथे बघा हे सगळे शिजलेले आहेत। आता शिजले कसे 80% हे आपल्याला चेक करायचं आहे। तर इथे मी एक काढलेला आहे, पण काय होतं एकदम एक याच्यात कळत नाही, म्हणून मी प्लेटात आधी 3-4 काढून घेतलेले आहेत आणि असं मोडलं की अगदी झटकन तुटले पाहिजे, म्हणजे आपले हे फ्रेंच फ्राईज 80% शिजले हे आपल्याला कळतं। तर असे झटकन तुटले, थोडेसे जरी असेल तर तुम्ही त्याला थोडं 1 सेकंड 2 सेकंड अजून पाण्यात ठेवू शकता। तर इथे तुटलेले आहेत। तर मी आता हे सर्व फ्रेंच फ्राईज एका छान क्लीन टॉवेलवर काढून घेते। हा जो टॉवेल आहे हा माझा किचनचा टॉवेल आहे। तुम्ही हवा तर कुठलाही कॉटनचा कपडा जो तुम्ही यूज करता किंवा ओढणी असते आपली कॉटनची त्यावरसुद्धा पसरून घेऊ शकता। तर मी डायरेक्ट इथे काढून घेते आहे, गार पाण्यात न टाकता डायरेक्ट टॉवेलवर पसरवून घेते आहे पूर्ण फ्रेंच फ्राईज, म्हणजे त्याची जी शिजण्याची प्रोसिजर आहे ती थांबते। तर इथे मी काढून घेतलेले आहे आणि दुसरा मी नॅपकिन घेतलेला आहे, त्याच्याने मी याला व्यवस्थित पसरवून घेते आणि पुसून घेते, म्हणजे यात पाणी राहायला नको। तर ही आपली फर्स्ट स्टेप पूर्ण झालेली आहे। या स्टेजला याला तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी 6 महिने व्यवस्थित असं फ्रीज करू शकता। डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं, म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज हे 6 महिने आरामात टिकतात। जेव्हाही आपल्याला आठवण आली किंवा खायची इच्छा झाली त्यावेळेला झटपट असे तळून आपण हे फ्रेंच फ्राईज यूज करू शकतो। तर आता हे सगळे गार झालेले आहेत, तर मी इथे एअरटाईट डब्यात ठेवते आहे। तुम्ही हवं तर झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता। मी ते एअरटाईट डब्यात ठेवलेले आहे आणि याला मी 6 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकते। इथे मी 6 महिन्यासाठी बनवत नाही आहे, पण मी तरी 1 तास मी याला डीप फ्रीझरमध्ये ठेवते आहे आता सध्याला। तरी मी नेहमी दरवर्षी 6 महिने टिकेल एवढे असे फ्रेंच फ्राईज बनवून मी आरामात डीप फ्रीझरमध्ये ठेवते। मला जेव्हा लहर आली किंवा मुलांना जेव्हा आठवण येईल तेव्हा मी झटपट असे तळून देते। तर 1 तासानंतर मी डबा काढलेला आहे, तर अगदी गारगार असे आपल्याला फ्रेंच फ्राईज मिळतात।
जेव्हाही तुम्ही डीप फ्रीझरमध्ये 6 महिन्यासाठी स्टोअर करता त्यावेळेला काय करायचं, अगदी तुम्हाला करायचं आहे त्याच्या 10 मिनिटाआधी आपण तो डबा काढून किंवा फ्रेंच फ्राईज जेवढे लागते तेवढे काढून ठेवून द्यायचे, म्हणजे त्यात जो बर्फ जमलेला असतो तो निघून जातो. तर आता मी याला तळून घेते. तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत असं गरम करायचं, कारण की हे बर्फाचे गार असे फ्रेंच फ्राईज असतात जेणे तेलाची जी तापमान आहे ते कमी होतं. म्हणून आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. तर आता इथे कडकडीत असं तेल तापलेलं आहे. आता मी घालते आहे, पण घालताना जरा सावधगिरीने घालायचं, म्हणजे तेल अंगावर उडायला नको किंवा हातावर उडायला नको. ज्यावेळेस तुम्ही तळता त्यावेळेस मुलांना जवळ ठेवू नका कृपा करून, कारण की काय होतं त्यांच्या अंगावर तेल उडण्याची भीती असते. तर इथे मी फ्रेंच फ्राईज घालून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे. तर मी इथे 2 मूठ घातलेले आहे. व्यवस्थित तळून घ्यायचं, सतत फिरवत राहायचं, याला व्यवस्थित असं फिरवायचं. आपल्याला यातही आता जेव्हा तळताना आपण बॉईल करताना 80% तळून घेतलं होतं, आपल्याला तळतानासुद्धा फर्स्ट स्टेप आहे, तळण्याच्या याच्यात फर्स्ट स्टेप 80% तळून घ्यायचं आहे. तर 80% मी इथे तळून घेते आहे बघा व्यवस्थित असं. तर इथे आता 80% तळून झालेलं आहे. याला मी काढून घेते आहे पूर्ण आणि एका परातीत ठेवते आहे सध्याला. पूर्ण तळून घेते आणि नंतर बाकीचे जे 20% राहिलेलं आहे ते मी नंतर तळणार. तर मी पूर्ण तळून घेतलेले आहे इथे 80% असे बघा परातीत मी काढून घेतलेले आहे पूर्ण असे. आता परत तेल एकदा कडकडीत असं गरम करायचं आणि गॅसची फ्लेमसुद्धा हायच ठेवायची, जेणेकरून आपल्याला फ्रेंच फ्राईज वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मिळेल. तर आता परत एकदा तेलाला मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा इकडे. तर पूर्ण फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहे, तेलाला गरम करायला ठेवलेलं आहेच. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, छान अशा रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा दिलेली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि नक्की कळवा तुम्हाला कुठली रेसिपी आवडली आणि मला कमेंट नक्की करा. आणि आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. तर मी जे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यात मी परत हे सगळे फ्रेंच फ्राईज घालून पूर्ण तळून घेणार. कडकडीत तेल तापवायचं हेच आहे. आता इथे तेल छान तळलेलं आहे झालेलं आहे आणि छान व्यवस्थित असे फ्रेंच फ्राईज तळून घेते आहे बघा. किती मस्त वरतून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर न लावता व्यवस्थित असे झालेले आहेत. परत मी घातलेले आहेत, त्यातले 1-2 झाले होते म्हणून मी परत घातले, परत तळून काढलेले आहेत. तर इथे झालेले आहेत व्यवस्थित असे. या फ्रेंच फ्राईजची मजा अशी की माझ्या मुलीला मी टिफिनमध्ये दिले होते अगदी पहाटे, तिची स्कूल असते सकाळी, तर अगदी 10 मिनिटात मी स्टोअर करून ठेवते. तर त्यातले मी दिलेले तळून. चक्क स्कूलच्या सरांनी वगैरे सुद्धा त्यांनी आवडीने खाल्ले, बोललात की अगदी कॅफेसारखे वाटत आहेत. तर तुम्ही यावेळेला नक्की आपल्या मुलांच्या टिफिनला द्या. बघा इथे मी एक तोडलेला आहे, वरतून अगदी कुरकुरीत आणि अगदी अंदरून सॉफ्ट असे झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मी अगदी साधा मसाला लावलेला इथे, मीठ, तिखट आणि चाट मसाला. तुम्ही हवं तर फेरी मसाला किंवा चीज पावडर येतं ते सुद्धा लावू शकता. तर इथे मी साधा मसाला लावलेला आहे, चाट मसाला, मीठ आणि तिखट घालून त्याला लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपले हे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहे. चटकदार, चटपटीत असे, झटपट, अगदी 6 महिने स्टोअर करून ठेवा. तर इथे पूर्ण याला मी लावून घेते आणि सर्व करते आहे. मस्त असे झालेले आहेत. तर आता ही सर्व करते आहे मी. कशी वाटली मग रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.